नमस्कार मंडळी, मी ऋषभ तोडणकर भूताचा भाऊ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, आजची गोष्ट काही मैत्रिणींची आहे जे एका ठिकाणी ट्रिपसाठी जातात, रोड ट्रिपसाठी, आणि त्या ठिकाणी कशाप्रकारे अडचणीमध्ये सापडतात. तर हेच तुम्हाला आजच्या या भागामध्ये समजणार आहे. जर तुम्हीसुद्धा ट्रिपला वगैरे कुठे जात असाल तर साधारण कोणती काळजी घ्यावी, तर याचा एक साधारण तुम्हाला अंदाज येईल हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, ही गोष्ट ऐकल्यानंतर. सो मित्रहो, ही गोष्ट आहे नागपूरमधील, आणि गोष्ट ऐकल्यानंतर तुमच्या मनामध्ये सुद्धा एक भीतीची लाट नक्की उसळेल. सो ही गोष्ट तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. त्याचप्रमाणे अशाच प्रकारे जर तुम्हाला भूतांच्या गोष्टी ऐकायच्या असतील, थरारक गोष्टी ऐकायच्या असतील एक करमणूक म्हणून, तर आपल्या ह्या चॅनलला, भूताचा भाऊ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच नवनवीन भूतांच्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. तर मित्रहो, नागपूरमधील ही गोष्ट आहे. तर त्या ठिकाणी अक्षता नावाची एक मुलगी आहे. तर नावच चेंज आहेत, कारण नाव सांगायला परमिशन नाही आहे. तर अक्षता नावाची मुलगी आहे. तर तिचा जन्म नागपूरमधलाच, आणि बाकीचं लहानपण, शिक्षण वगैरे तिचं नागपूरमध्येच झालेलं होतं. तर त्या ठिकाणी आता शिक्षण झाल्यानंतर 12वीचा चांगला रिझल्ट लागल्यानंतर घरातले सर्व आनंदी, घरामध्ये सर्व आनंदाचं वातावरण. अक्षतासुद्धा खूप आनंदी होते. आता पुढील शिक्षणासाठी ती दुसऱ्या तालुक्यामध्ये जाणार होती. तर अक्षताची एक खास मैत्रीण आहे जिचं नाव आहे करिश्मा. तर करिश्माला सुद्धा चांगले पर्सेंटेज मिळाले. तीसुद्धा वेगळ्या कॉलेजमध्ये आता शिक्षणासाठी जाणार होती पुढच्या. तर करिश्मा एक दिवस अक्षताला फोन करते की यार अक्षता, आपलं आता चांगला रिझल्ट लागला आहे आपला, आता आपण वेगवेगळ्या कॉलेजमध्ये शिकायला जाणार. तर यापुढे आपण केव्हा भेटू, किंवा पुढे भेटू की नाही भेटू, तर याचीसुद्धा शाश्वती नाही आहे. तर त्यामुळे आपण मस्तपैकी आता सर्वजण रोड ट्रिप काढूया, मस्तपैकी फिरायला जाऊया, एक दिवस जरा आपण मजेत घालवूया. तर अक्षता बोलते की ठीक आहे, पण मुलगी असतील तर थोडंसं कठीण होईल. तर करिश्मा बोलते ठीक आहे, आपण सर्व मैत्रिणी जाऊया. तर करिश्मा सर्वांना फोन लावते. एकूण 7-8 मैत्रिणी त्या रोड ट्रिपसाठी जाणार होत्या. तर दुसऱ्या दिवशी ज्यांच्याकडे स्कूटी होती तर ती त्या मैत्रिणी स्कूटी घेऊन आल्या, आणि ज्या बाकी विदाऊट स्कूटी होते तर त्यांच्या मागे बसून तर ह्या रोड ट्रिपसाठी निघाल्या. मस्तपैकी रोडवरून आनंदात जात आहेत, गाणी वगैरे बोलत जात आहेत. त्याचप्रमाणे जाता जाता एका कॅफेमध्ये थांबल्या. कॅफेमध्ये कॉफी प्यायल्या, त्याचप्रमाणे पिझ्झा वगैरे खाल्ला, आणि तिथून पुढे मग 1-2 पर्यटन स्थळांवरती गेल्या आणि तिकडे फिरल्या. फोटोज वगैरे सुरू होते, व्हिडिओज सुरू होत्या, रील्स बनवत होत्या. त्यानंतर मग थोडा वेळ गप्पा गोष्टी तिथे केल्या, आणि त्यानंतर जेवायला गेल्या. एका ढाब्यावरती ह्या जेवणासाठी थांबल्या. मस्तपैकी पोटभर जेवल्यानंतर आता या पुन्हा आपल्या घराच्या दिशेने निघाल्या. घरी येत असताना मध्येच ज्या चांगल्या जागा वाटतील तर त्या ठिकाणी या पुन्हा थांबत होत्या. अशा प्रकारे संध्याकाळचे साधारण 6:30 ते 7 वाजले होते. तेवढ्यात एक मैत्रीण बोलते, यार इथे ना जवळच एक डॅम आहे, धरण आहे, आपण तिथे जाऊया आणि थोडा वेळ एन्जॉय करूया, मजा मस्ती करूया, थोडा टाईम घालवूया आपण तिथे. तर बाकीच्या मुली बोलू लागल्या, अगं खूप वेळ झाला आहे, तिथले स्थानिक लोक येतील आणि कोणतरी आपल्याला ओरडतील. तर ती बोलते की अगं काही नाही होत, कोण आलंच तर आपण सांगायचं आम्ही थोडा वेळ इथे जरा मजा करण्यासाठी, शांततेत वेळ घालवण्यासाठी आलो आहोत, आम्ही आता निघणार आहोत, एवढं कोण काही बोलणार नाही आपल्याला किंवा कोण मारणार नाही आहे. तसंही आता आपल्याला पुन्हा केव्हा वेळ मिळणार आहे, थोडं काहीतरी आपण खायला घेऊन जाऊया, कोल्ड्रिंक्स वगैरे घेऊन जाऊया आणि थोडा वेळ घालवूया आपण. तसंही कोणाच्या घरूनसुद्धा अजून फोन पण आला नाही आहे. बस ठरलं. तर ह्या मुली सर्वजण आता डॅमच्या दिशेने, म्हणजे त्या धरणाच्या दिशेने जायला निघतात. तर ह्या मुली ज्या ठिकाणी असतात तिथून ते धरण साधारण एक 2.5 ते 3 किलोमीटर अंतरावरती असतं. तसं अंतर जास्त नसतं, परंतु त्या ठिकाणी कोणाचं जाणं येणं नसतं. तर तो रस्ता थोडासा एका वेगळ्या बाजूला पडतो, आतल्या बाजूला पडतो. त्यामुळे त्या ठिकाणी कोणाचं जाणं येणं नसतं. जाताना पण रोड पण एकदम कच्चा असतो, म्हणजे त्या ठिकाणी डांबरीकरण वगैरे झालेलं नसतं.
तर त्यामुळे लोक त्या ठिकाणी जाणं अवॉइड करतात. केव्हा तरी त्या ठिकाणी जंगली जनावरांचा वगैरे पण वावर असतो. तरी पण मग ह्या मैत्रिणींना थोडंसं शांतता अनुभवायची होती, जरा एन्जॉय करायचं असतं, म्हणजे पाण्यात जाऊन वगैरे फोटोज वगैरे काढायचे असतात, म्हणून त्या ठिकाणी त्या जातात. तर सुरुवात करतात, जायला निघतात. रस्ता एकदम सुनसान, सर्व दूरवरपर्यंत अशी शांतता पसरलेली असते. मुली त्या ठिकाणी पोचतात. आता डॅममध्ये गेल्यानंतर तिथे थोडंसं पाण्यामध्ये जात आहेत, पाणी एकमेकाच्या अंगावरती उडवत आहेत, खेळत आहेत, बागडत आहेत. तर ह्यामध्ये ना संध्याकाळ होते, वेळ निघून जातो. त्यानंतर थोडा वेळ खेळून वगैरे झालं, फोटोज वगैरे काढून झाल्यानंतर एका ठिकाणी येऊन शांत बसतात. तो काय असेल तो नाश्ता वगैरे काय कोल्ड्रिंक्स वगैरे पित आहेत आणि गप्पा गोष्टी सुरू झाल्या. आता गप्पा गोष्टी सुरू झाल्यानंतर बोलत आहेत. त्यातली एक मैत्रीण पटकन आपला मोबाईल बाहेर काढते आणि बघते तर काय, 9:30 वाजले होते. ती बोलते, गाईज 9:30 वाजलेत. सर्वजण घाबरतात. करिश्मा आणि अक्षतासुद्धा आपला फोन बाहेर काढतात की घरून फोन तर नाही ना आला आहे आपल्याला हे बघण्यासाठी. पण त्यांचा फोन स्विच ऑफ झालेला असतो. म्हणजे दिवसभर आता ते फोटोज व्हिडिओज काढत असतात, दिवसभर फोन यूज झालेला असतो, त्यामुळे त्यांचा मोबाईल स्विच ऑफ झालेला असतो. तर आता सर्वजण बोलतात की चला आता थांबून काही इथे म्हणजे अर्थ नाही आहे, तर आपण चला आता जाऊया, नाही तर घरी सर्वजण ओरडतील. तर ह्या सर्वजण येतात, स्कूटीवरती बसतात. आता कसं आहे, मागच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू झालेला होता, त्यामुळे बऱ्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त अंतरावरती ह्या सर्व मैत्रिणी घराच्या दिशेने आलेल्या होत्या. सर्वजण स्कूटीवरती बसतात आणि निघतात. तर प्रत्येकाची घरं अशी वेगवेगळ्या ठिकाणी असतात. मग त्या सर्व आपापल्या घराच्या दिशेने निघतात. करिश्मा आणि अक्षता ह्या जवळपासच्या एरियामध्ये राहतात, त्यामुळे ह्या दोघी एकाच स्कूटीवरती बसतात. शिवाय दोघीजणी खास मैत्रीणसुद्धा. सर्वजण पुढे निघाल्या. ह्या दोघी सर्वांच्या शेवटी राहतात. ह्या दोघींच्या अजून गप्पाच संपत नसतात. अचानक करिश्माची नजर पेट्रोलच्या काट्यावरती पडते की पेट्रोल पण संपत आलंय. पेट्रोलचा काटा एकदम शेवटच्या टोकाला आहे. बोलते, अरे देवा, आता आपला मोबाईल पण स्विच ऑफ झाला आहे. जर इकडे पेट्रोल संपलं आणि आपण अडकलो तर? अक्षता, आता काय करायचं? अक्षता बोलते, मला पण भीती वाटते आहे. इथे काही प्रॉब्लेम झाला आणि आपण अडकलो तर घरचे चपलेने मारतील. बोलतील की आता तुमची 12वीची परीक्षा संपली आणि आमच्या समोर घरी इथे उन्हाळीगिरी करायला सुरुवात केलात. ज्यावेळी बाहेर जाल कॉलेजसाठी त्यावेळी तुम्ही काय कराल? कोणते उपद्रव कराल? ॲडमिशन पण कॅन्सल करतील, अशी भीती आता अक्षताला वाटू लागली. अक्षता बोलते की यापेक्षा आता आपण आलो तसे जाण्यापेक्षा शॉर्टकटने जाऊया. इथून मधूनच एक शॉर्टकट आहे आणि पुढच्या साईडला पेट्रोल पंप आहे, तर तिथे आपण पेट्रोल भरूया आणि नंतर मग घरी जाऊया. हा जो शॉर्टकट आहे तर हा शॉर्टकट एका गावातून जातो. तर गावाच्या फाट्यावरती पेट्रोल पंप असतो आणि तिथून जवळच हायवे असतो. आणि हा शॉर्टकट कच्च्या रस्त्यापेक्षा पण थोडासा अजून त्याची परिस्थिती बिकट असते त्या रस्त्याची. म्हणजे मोठमोठे खड्डे, दगडी त्या रस्त्याने असतात. जास्त कोणाचं रहदारी नसते. तरीसुद्धा ह्या दोघी त्या रस्त्याने जायचा निर्णय करतात. कसे कसे खड्डे वाचवत, दगडी वाचवत पुढे पुढे जातात. थोडीशी मनामध्ये भीती येते की पेट्रोल आता संपलं तर लगेच अचानक. तरी पण पुढे जात आहेत. करिश्मा ॲक्सिलेटर देते आहे, जेवढी शक्य होईल तेवढी पळवायची गाडी प्रयत्न करते आहे. अचानक पुढे गेल्यानंतर गाडी दचके देऊ लागते. पेट्रोल जवळजवळ संपतच आलेलं असतं, म्हणजे संपतंच ते. संपल्यानंतर कशी दचके देते तशी गाडी दचके देते. करिश्मा ॲक्सिलेटर देते तरी पण गाडी थोडी स्लो होते आहे, थोडी फास्ट होते आहे. गाडी दचके देते गाडी एका क्षणी त्या ठिकाणी बंद पडते. दोघी पण शांत. आजूबाजूला झाडी असते, पूर्ण मोठमोठी झाडं असतात. त्यातून रातकिड्यांचा किर्र करणारा तो एक भयानक आवाज, पाचोळा असतो, पालापाचोळा असतो, त्यातून तो सर्रकन येणारा आवाज त्यांच्या मनामध्ये एकदम भीती निर्माण होते. करिश्मा बोलते, यार फसलो आपण इथून येऊन. करिश्मा इकडे तिकडे बघते आहे, आजूबाजूला बघते आहे, काय दिसतं आहे काय, कोणी येणारं जाणारं दिसतं आहे काय, पण कोणीच नाही. रस्त्यावरती स्ट्रीट लाईट पण नसतात. तसं बघायला गेलात तर आपल्या भारत देशात काही गावातून अजून लाईटसुद्धा गेलेली नाही आहे.
तर अशा ठिकाणी स्ट्रीट लाईट असणं थोडंसं, म्हणजे ते स्ट्रीट लाईट पण नसतात. आता काय करायचं? अक्षता शांत उभी आहे. त्यानंतर अक्षता त्या ठिकाणी एका ठिकाणी स्तब्ध उभी राहते आणि कसला तरी सुगंध घेते. तिला जळलेल्या अगरबत्तीचा सुगंध येतो. ती एकदम शॉक होते. अक्षता करिश्माला बोलते, करिश्मा, करिश्मा, अगं आपण कदाचित चुकीच्या ठिकाणी थांबलो आहोत, कारण इथे आजूबाजूला कुठेतरी कब्रिस्तान आहे वाटतं. करिश्मा बोलते, काय? काहीतरी बडबड करत राहू नकोस, इथे कुठे असेल कब्रस्तान, आणि तुला कसं समजलं? अक्षता शांतपणे तिचं ऐकून घेताना बोलते, तू शांत उभी राहा आणि जळलेल्या अगरबत्तीचा वास घे. करिश्मा पण तो सुगंध घेतो आणि ती पण बोलते, हो यार, अगरबत्तीचा वास तर येतोय, पण एक कब्रस्तान असेल काय मला नक्की नाही माहिती. अक्षता बोलते, जाऊ दे, तू पहिली बाईक स्टार्ट कर. मग ही अक्षता करिश्मा काय करते, जाते, पुन्हा एकदा चावी लावते आणि आपण कशी आपली बाईक बंद पडल्यानंतर थोडीशी क्रॉस करतो, मग कुठेतरी आजूबाजूला पेट्रोल राहिलं असेल तर ते पेट्रोल खाली उतरतं आणि त्याच्यानंतर आपली बाईक चालू होते. तशा प्रकारे स्कूटी चालू करण्याचा तो अक्षता एक करिश्मा प्रयत्न करत असते. आपली स्कूटी जरा आडवी करते आहे, हलवते आहे, स्टार्ट मारते आहे, ॲक्सिलेटर देते आहे, किक मारते आहे, पण काही एवढे प्रयत्न करून सुद्धा त्यांची स्कूटी चालू होत नसते. त्यामुळे स्कूटीची हेडलाईट पण लागत नाही. आजूबाजूला कोणाचं घर नाही, आजूबाजूचा परिसर पण एकदम विचित्र. साधारण अंदाज आहे की बाजूला कुठेतरी कब्रस्तान असावं. अक्षता बोलते की यार करिश्मा, बघ ना स्कूटी चालू होते का, काहीतरी कर, आता थोडंच अंतर राहिलं आहे. करिश्मा स्कूटी चालू करण्याचा प्रयत्न करते पण स्कूटी काही चालू होत नसते. एवढ्यात अक्षताला थोड्या बाजूला अगरबत्ती दिसते, जिचा सुगंध येत असतो. स्कूटीच्या थोड्या अंतरावरती अगरबत्ती असते. अशा 4-5 अगरबत्त्या त्या ठिकाणी लावलेल्या असतात. त्या कशामध्ये तरी रोवलेल्या दिसत असतात. अक्षता बोलते, करिश्मा, अगं त्या ठिकाणी अगरबत्ती दिसत आहेत ग, मला भीती वाटते. म्हणजे असं चांदणं असल्यामुळे साधारण त्या ठिकाणी ते कुठलं तरी एक भांडं आहे आणि त्या भांड्यामध्ये त्या अगरबत्ती लावलेल्या आहेत अशा दिसत होत्या. अक्षता बोलते, करिश्मा, चल आपण निघूया इथून. जसा रस्ता आहे तसं आपण गाडी तरी निदान हातातून ढकलत तरी नेऊया, जे होईल ते होईल. पुढे हळूहळू आपण पोचू तरी, कारण रस्ता थोडाच असतो तो आता पुढच्या साईडला. आणि दोघीजणे पुढे जायला निघतात. त्या अगरबत्तीजवळ आल्यानंतर अक्षता बोलते, करिश्मा, जरा थांब, मी ना पुढे जाऊन बघते हे कब्रस्तान नक्की कसं आहे ते. मी अगोदर कब्रस्तान कधी बघितलं नव्हतं, मला बघायचं आहे. करिश्मा बोलते, अगं काय वेडी आहेस काय तू, तुला आत्ता बरं ह्याच ठिकाणी हे चाळे सुचत आहेत. कसं आहे ना, काही लोक असतात त्यांना विचित्र ठिकाणी विचित्र वेळी आहेत ना, नको त्या वेळी नको ते चाळे सुचत असतात. अतिशहाणी लोक असतात. त्यापैकीच अक्षताला हा चाळा सुचला. ती पण अतिशहाणपणेगिरी करायला गेली त्या ठिकाणी आणि करिश्माला बोलते, करिश्मा, अगं मी पटकन बघून येते नक्की काय आहे ते. तर अक्षता पुढे जाते. करिश्मा बोलते तिला, अगं थांब, पुढे जाऊ नकोस, परत ये. अक्षता काय ऐकत नाही. ती बोलते की थांब, मी पटकन येते. अक्षता पुढे जाते, कब्रस्तानजवळ पोचते. त्या ठिकाणी पोचल्यानंतर अक्षताला एक विचित्र गोष्ट दिसते. कब्रस्तानच्या बाहेरच्या साईडला लाल रंगाचा कपडा अंतरलेला दिसतो. त्या कपड्यावरती तांदूळ पसरलेले असतात आणि त्या तांदळावरती एक मडकी असते. त्या मडक्यामध्ये सुद्धा तांदूळ भरलेले असतात आणि बाजूला 4-5 अगरबत्ती जळत असतात. अक्षता त्या गोष्टीकडे बघतच राहिली. पाठीमागे बिचारी घाबरलेली करिश्मा तिथेच उभी आहे. अक्षताचं बघून झालं की पटकन तिथून निघू हा विचार करत ती असते. 5 ते 6 मिनिटं झाली तरी अक्षता अजून तिथेच आहे. करिश्मा बोलते, ही साली रात्रभर त्या ठिकाणीच फिरत राहायची आणि आम्हाला रात्रभर इथेच राहायला लागायचं. मी एक युक्ती करते, हिला थोडं फसवते की मी पुढे जाते, तू तिथेच थांब. असा विचार करून करिश्मा स्कूटी ढकलत पुढे जाते आणि बोलते, अक्षता, मी निघाली, तू थांब तिथेच. तुझं झालं की ये आरामात. स्कूटी चालू झाली तर ठीक, नाहीतर स्कूटी सोडून मी इथून निघून जाईन.
थोडं पुढे गेल्यानंतर सुद्धा अक्षताचा अजून काहीच रिप्लाय कसा आला नाही हे पाहून करिश्मा थोडी थक्क झाली. करिश्माने मागे वळून पाहिले तर अक्षता त्या ठिकाणीच उभी होती. तिने गाडीचे स्टँड लावले आणि तशीच अक्षताच्या दिशेने निघाली. तिच्या पुढ्यात पोचल्यावरती हाक मारते, अक्षता अक्षता. परंतु अक्षता काहीच ऐकत नव्हती. ती त्या मडक्याकडेच एकटक लावून बघत होती. करिश्मा अजून जोरात हाक मारते, अक्षता अक्षता. अक्षता तिच्याच धुंदीत होती. शेवटी एक धक्का देऊन बोलते, अक्षता. अक्षता दचकते. ती एकदम हिप्नोटाईज झाल्यासारखी झाली होती. अक्षता घाबरत घाबरत बोलते की लवकर चल इथून, हे काय बरोबर वाटत नाही, ही गोष्ट खूप भयंकर दिसत आहे, आणि रडायला लागते. असं बोलल्यानंतर करिश्मा तर आधीच घाबरली होती. अक्षताचा हात पकडते आणि दोघीजणी तिथून फुल स्पीडमध्ये पळत सुटतात. त्यांची गाडी तिथेच राहते. त्या दोघी रस्त्याने पुढे पुढे जातात. शेवटी थोड्या वेळाने पेट्रोल पंप त्यांना दिसतो. धावून धावून दमलेल्या, घामाने भिजलेल्या त्या बिचाऱ्या दोघी पेट्रोल पंपामध्ये पोचतात. पेट्रोल पंपामध्ये एक काका त्या ठिकाणी 4 व्हीलरमध्ये पेट्रोल भरत असतात. ते काका या दोघींना बघतात. तर ह्या दोघींना बघितल्यानंतर काकांना समजतं की काहीतरी सिरियस मॅटर झालेलं आहे. म्हणून काका पुढे जातात आणि विचारतात, अगं बाळांनो, काय झालं? तुम्ही एवढ्या घाबरलेल्या का आहात? एवढ्या धावत धावत का आलात? तर ह्या सांगतात की काका, आम्ही त्या रस्त्याने येत होतो, एका रस्त्याने येत होतो. तर येता येता आमची गाडी एका ठिकाणी बंद पडली. तर आणि बाजूलाच कब्रस्तान होती. तर त्यामुळे आम्हाला भीती वाटली आणि आम्ही तिथून मग पुढे गाडी तिथेच ठेवून धावत धावत इथे आलो. आणि आमच्या गाडीतलं पेट्रोल पण संपलं, त्यामुळे गाडी त्या ठिकाणी बंद पडली. तर काकांना कळतं की ह्या खूप भियालेल्या आहेत. तर त्यामुळे काका बोलतात, तुम्ही थोडा आराम करा, जरा शांत व्हा. काका जरासा मानसिक आधार देतात. थोडा वेळ झाल्यानंतर काका एका बाटलीमध्ये पेट्रोल घेतात आणि त्यांना बोलतात की चला आपण तुमच्या गाडीजवळ जाऊया. तर ते तिघंजणं काका त्यांना 4 व्हीलरमधून त्यांच्या गाडीजवळ घेऊन जातात. जसे त्या रस्त्याजवळ, त्या गाडीजवळ काका पोचतात. काका बोलतात, अरे तुम्ही ह्या रस्त्याने का आलात? इथून तर संध्याकाळनंतर गावातले लोकसुद्धा येण्यासाठी भीत असतात, कारण आजूबाजूला कोणतीच वाहने वगैरे येत नाहीत. इथे जंगली जनावरांचा सुद्धा वावर असतो. तर त्यामुळे तुम्ही इथून का आलात? तर त्या बोलतात, काका आमच्याकडे काय ऑप्शन नव्हतं, आम्हाला वाटलं इथून जवळ आहे, आपण लवकरात लवकर पेट्रोल पंपाजवळ पोचू, त्यामुळे आम्ही इथून आलो. तर ते बोलतात की ठीक आहे, पण हा रस्ता खूप डेंजर आहे, पुन्हा कधी इथून येऊ नका. तर काका त्यांच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकतात आणि त्यांना सांगतात, तुम्ही माझ्या गाडीच्या पुढे गाडी चालवा, मी तुमच्या मागून मागून येतो. त्यानंतर काका त्यांना बाहेर फाट्यावरती आणून हायवेला आणून सोडतात. तिथून काका आपल्या मार्गाने जातात आणि ह्या दोघी आपल्या मार्गाने. पुढे करिश्मा गाडी चालवत असते. करिश्मा आणि अक्षता दोघी घरी जातात. पहिली अक्षताची गाडी असते. अक्षता करिश्माला तिच्या घरी सोडते, तिथून मग आपल्या घरी जाते. रात्री घरी गेल्यानंतर अक्षता कोणाशीही काही बोलत नाही. आधीच तिची भीतीने भूक पण मेलेली असते, त्यामुळे ती जेवत वगैरे सुद्धा नाही. आपल्या घरी जाते, आपल्या रूममध्ये जाते आणि झोपून जाते. सकाळी उठल्यानंतर अक्षताला खूप ताप भरलेला असतो. भीतीने किंवा विचाराने, त्या थंडीने अक्षता एकदम अशी थरथर कापत असते. अक्षताच्या आईला थोडीशी काळजी वाटते की आपल्या मुलीबरोबर काहीतरी विचित्र घटना घडलेली असावी, आपण जाऊन तिला विचारूया. तर आई विचारते. अक्षता बोलते तो काही कालचा प्रकार झालेला आहे. तर अक्षता तिच्या आईला सांगते आणि त्याचबरोबर अक्षता बोलते की आई, मला एक विचित्र स्वप्न पडलं, त्यामुळे मला अजून भीती वाटते आहे. आपल्या घरात आपल्या सर्व लोकांची प्रेतं पडलेली असतात आणि एक काळी सावली त्या आपल्या प्रेतांच्या बाजूने फिरते. नंतर हळूहळू ती सावली माझ्या प्रेताच्या बाजूला आली आणि माझ्याबरोबर काहीतरी विचित्र करण्याचा प्रयत्न करू लागते. आई घाबरल्या. अशी स्वप्न पडणं चांगलं नाही, आपण आधी डॉक्टरकडे जाऊया, नंतर तू बरी झालीस की बघू काय करायचं ते. डॉक्टरकडे गेल्यावरती सर्व चेकअप झालं. तर त्यातून काय समजलं, हिला डेंग्यू, मलेरिया आणि टायफॉईड एकत्र झाला. डॉक्टरने मेडिसिन लिहून दिल्या आणि सांगितलं 3 दिवसात जर बरं नाही वाटलं, 3 दिवस पण नको, 2 दिवसात जर बरं नाही वाटलं तर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा. घरी आणल्यानंतर तिला थोडा वेळ बरं वाटलं,
थोड्या वेळानंतर तिला इतक्या उलट्या झाल्या की बिचारी उलट्या करून करून त्रस्त झाली. अंथरुणातून उठली तरी तिला चक्कर येत होती. अंगामध्ये त्राणच राहिला नव्हता. 2 दिवस बघितलं, परंतु काहीच फरक जाणवत नव्हता. शेवटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. 4 दिवसानंतर तिला थोडासा फरक जाणवला. तब्येत ठीक व्हायला लागली. डॉक्टर बोलले, आता औषधाने ही घरी बरी होईल. अक्षताला आता घरी घेऊन आले होते. आई बोलली, कदाचित तुम्ही कब्रस्तानच्या बाजूला गेला होतात, त्या ठिकाणी तुम्हाला मडकेसुद्धा दिसले, तर त्याची कुठेतरी निगेटिव्ह एनर्जीसुद्धा असू शकते. त्यामुळे असा प्रकार होऊ शकतो. तुम्ही तरुण मुली आहात. जी गोष्ट करायला नाही पाहिजे ती गोष्ट तुम्ही केलात. आता थोडा आराम कर. थोड्या वेळानंतर अक्षताच्या पुन्हा पोटात दुखायला लागलं. आईला काहीतरी डाऊट आला, कारण अक्षताच्या पोटात एवढ्या जोरात दुखत होतं की तुम्ही त्याची कल्पना करू शकत नाही. आई बोलते की आपण ज्यावेळी डॉक्टरकडे गेलो होतो त्यावेळी तर तू बरी होतीस, व्यवस्थित झालीसुद्धा. त्यानंतर घरी आल्यानंतर पुन्हा अचानक, आणि ते पण पोटात दुखायला लागलं. म्हणजे अगोदर वेगळा आजार होता, आता पुन्हा वेगळा आजार. आई बोलते हे काहीतरी वेगळं दिसतंय. डॉक्टरच्या पण पलीकडच्या काही गोष्टी असाव्यात, कारण तुम्ही 3 ते 4 दिवसापूर्वी त्या ठिकाणी गेला होतात, त्या मडक्याजवळ तू बघत होतीस. हे काहीतरी भूत पिशाच्च, तर जादूटोणा वगैरे त्या टाईपचं काहीतरी आपल्याला वाटतंय. तर त्यापेक्षा आपण आता डॉक्टरकडे जाण्यापेक्षा दुसरा काहीतरी मार्ग अवलंबायला, म्हणजे दुसरा काहीतरी मार्ग निवडला पाहिजे. सर्वजण घरातले चिंता करू लागले. त्यानंतर त्यांच्या शेजारच्या गावामध्ये एक तांत्रिक बाबा होते, बऱ्यापैकी जाणकार होते, जे अशा प्रकारचे भूत पिशाच्च ह्या गोष्टी लोकांच्या अंगातून उतरवत असत. तर अक्षताची आई तिला घेऊन त्या बाबांकडे गेले. बाबांनी सर्व माहिती जाणून घेतली. थोडा वेळ शांत राहिले आणि काहीतरी तिला खायला दिलं आणि उलटी करायला लावली. तुम्ही कल्पना नाही करणार की अक्षताला अशी थोडीशी रक्तासारखी उलटी झाली आणि तिच्या त्या उलटीतून आहेत ना एकदम असा बारीक केसाचा गुच्छा पडला. अक्षता आणि अक्षताची आई बघून शॉक झाल्या. त्या बाबांनी त्या दोघांना सावध केलं. अक्षता जी काही त्या कब्रस्तानमध्ये जाऊन तिकडे गेल्यानंतर तिला जे मडकं दिसलं आणि त्या मडक्याकडे ही बघत वगैरे राहिली होती, ती कोणीतरी काहीतरी जादूटोणा, काळी जादू वगैरे केलेली असावी. हा कुठेतरी त्या काळ्या जादूचा, त्या मडक्यावरती जी मडक्यामध्ये जी जादू केलेली होती, काळी जादू वगैरे करणी काही केलेली असेल, तर त्याचा इफेक्ट आहे हा, असं त्या बाबांनी सांगितलं. त्यानंतर बाबांनी अक्षताला काही गोष्टी करायला सांगितल्या. नित्यनेमाने देवाची पूजा करायला सांगितली. निगेटिव्ह एनर्जी हिच्या जवळ येणार नाही. अक्षताच्या हातामध्ये मंतरलेला धागा वगैरे बांधला. त्यानंतर अक्षता आणि तिची आई घरी आली. हळूहळू अक्षता ठीक झाली, परंतु तिला ठीक व्हायला, म्हणजे पूर्ण ठीक व्हायला थोडे दिवस गेले. तोपर्यंत कॉलेज सुरू झालं होतं. साधारण 1 महिना होऊन गेला होता. कॉलेजमध्ये मेडिकल सर्टिफिकेट, पत्र वगैरे देऊन लिगली गोष्टी केल्या. नंतर अक्षता कॉलेजला जायला लागली. आता ती कॉलेजमध्ये व्यवस्थित जाते, आनंदात राहते, परंतु आता अशी चुकी पुन्हा केव्हा करत नाही. तर मित्रो, ज्यावेळी तुम्हीसुद्धा कुठे फिरायला वगैरे जाणार असाल आणि त्या ठिकाणची जर तुम्हाला माहिती नसेल, तर तिथली पहिली योग्य ती माहिती करून घ्या. जर ते ठिकाण असं जंगलात वगैरे अशा ठिकाणी असेल, त्या ठिकाणी जास्त रहदारी नसेल, तुम्हाला जास्त रिस्क वाटत असेल त्या ठिकाणी जाण्यासाठी, तर जर शक्य असेल तर अशी ठिकाणं अवॉइड करता आली तर अवॉइड करा. तसंच निगेटिव्ह गोष्टींपासून, निगेटिव्ह लोकांपासून लांब राहा. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच भूतांच्या नवनवीन गोष्टींसाठी आपल्या या भूताचा भाऊ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.